पाथर्डी शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची ठरणाऱ्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। शहरांतर्गत वाढीव पाईपलाईनच्या कामाचा प्रस्ताव विभागीय पातळीवर सादर करण्यात आला असून आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। लवकरच या कामाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिली। पाणी योजनेच्या कामाबाबत पत्रकारांनी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी सांगितले की नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी शहरवासियांना स्वच्छ, पुरेसे आणि नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर नियोजन सुरू आहे। या योजनेतील बहुतांश अडथळे दूर झाले असून उद्भवाच्या ठिकाणी हंगामी पाणी उपसा योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश आमदार मोनिका राजळे यांनी दिले आहेत। त्यानुसार धरणाच्या भिंतीलगत कायमस्वरूपी मोठ्या होडीच्या माध्यमातून पाणबुडी वीजपंपाच्या सहाय्याने पाणी उपसा करून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे। त्यानंतर जलशुद्धीकरण केलेले पाणी शहरातील वितरण टाक्यांमध्ये पोहोचवून विविध भागांत वितरित केले जाणार आहे। पाथर्डी शहराची सध्याची दैनंदिन पाण्याची गरज साधारणपणे 30 ते 35 लाख लिटर आहे। नव्या योजनेतून दररोज किमान 40 लाख लिटर पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे आवर्तन पद्धतीने शहरातील विविध भागांना दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले। आमदार मोनिका राजळे यांच्या पुढाकारामुळे शेवगाव शहरातील पाईपलाईनच्या कामातील अडथळाही दूर झाला आहे। पालिका कार्यालयात आमदार राजळे यांनी नगरसेवक, पालिका प्रशासन आणि संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला। कामातील अडथळे दूर झाल्याने आता कोणतीही कारणे न देता काम तातडीने पूर्ण करावे आणि सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या। जॅकवेलमधून पाणी उपसा करण्यासाठी हंगामी स्वरूपात पाणबुडी वीजपंपाचा वापर करण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीबाबत पालिकेने तयारी दर्शविली आहे। शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेची कामे पूर्ण झाली असून उपनगरातील सुमारे 45 किलोमीटर लांबीच्या वाढीव पाईपलाईनच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने सुरुवात होणार आहे। सध्या जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने हेडवर्कचे काम काही दिवस करता येणार नाही। मात्र तोपर्यंत प्रतीक्षा करण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात पाणबुडी वीजपंपाच्या सहाय्याने पाणी उपसा करण्यावर भर देण्याबाबत बैठकीत एकमत झाले। या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेची अंतिम प्रकल्प किंमत सुमारे 100 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। नव्या योजनेत शहरवासियांना दरडोई 135 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून भविष्यातील गरज लक्षात घेऊन सन 2051 ची लोकसंख्या गृहीत धरून योजनेचे नियोजन करण्यात आले आहे। दरम्यान शहराला मुबलक पाणी उपलब्ध झाले तरी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नळधारकाला मीटरद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबत पालिकेने गांभीर्याने विचार करावा, अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने केली आहे। एकूणच जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाथर्डी शहराचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सुटण्याची अपेक्षा असून दिवसाआड नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यास शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे। पाथर्डी तालुका प्रतिनिधी श्री परमेश्वर टकले, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, पाथर्डी।